नमस्कार मित्रांनो, मी अमित माळगावे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना जे मानधन आहे हे त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांचे लाईव्ह हे भाषण आपण ऐकणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जवळचे बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपण बघणार आहेत. जे काही 2.25% मानधनच्या बळावरती काम करत असणारे रोजगार सेवक आहे, यांचे मानधन आहे हे ग्रामपंचायतच्या खात्यावरती जमा होत होते. तर मित्रांनो, ह्या ग्रामपंचायतच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर हे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, यांच्या माध्यमातून त्यांना चेक घ्यायला जरा अवघडच पडत होते. तर मित्रांनो, आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवकांनी संघटनेच्या माध्यमातून आता जे काही ग्रामरोजगार सहाय्यक आहेत, सेवक आहेत, यांनी मागणी केलेली होती की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आम्हाला आमच्या बँक खात्यावरतीच आमचं जे मानधन आहे, पगार आहे, हा आमच्या खात्यावरती जमा करा, अशा प्रकारची ही मागणी करण्यात आलेली होती. तर मित्रांनो, ही मागणी माननीय मुख्यमंत्री यांनी करलेली आहे आणि असे जाहीर देखील करण्यात आलेले आहे. सविस्तर व्हिडिओ बघणार आहे. सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या की आता एक टप्पा झालाय, पुढच्या वेळेस दुसरा टप्पा, दुप्पट टप्पा हे झाल्याशिवाय, आणि आता कमिटी वगैरे काही नाही, डायरेक्ट डीबीटी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. मित्रांना देखील शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय हिंद.